अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. रंग्या मनात काय बी ठेवू नको. जे काय असेल ते सांग. ती माणसं असं म्हणत होती का देवानी बानूला असं काय सांगितलेलं आहे जी म्हाळसा देवीसनी ठावं नाही. देवीसनी अंधारातच ठेवलं. होय ग बानू, भाग म्हणतात ते खरं आहे का? यापुढे असे काही क्षण येतील जेव्हा तुला आमच्या मूळ रूपाबद्दल सांगण्याचा मोह होईल. तेव्हा तू असं करू नयेस. काय ग बानू, लोक म्हणतात ती खरं आहे का? हे बघ, एक ना एक दिवस समजासनी कळणारच आहे काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. लोकांची तोंड तर धरता येत नाहीत ना. अगं कळल तवा कळल. पर लोक म्हणतात तसं देवानी देवीन पारस तुला जर जास्त काही सांगितलं असेल मग मात्र खरं नाही. नव्या भांडणाला सुरुवात होईल. पण मला ठाव आहे का माझं पारडं जड झालेलं नाही आवडायचं त्यास. आता कसं बोललीस? मी अभि तीच म्हणतोय. तुला कळलं ना मग बाद झाली. तुझ्या मनात आलेलं तू बोललास ना मग झालं. तुम्हाला वाईट नाही ना वाटलं? नाही ग, पण मला बी आता वाटायला लागला आहे का नवीन वादाला सुरुवात होणार आहे म्हणून. कशावरून? अगं महाराज म्हणले होते ना का लक्ष्मी देवींच्या बहीण अलक्ष्मी हत येतील म्हणून. वय वय मी अभि ऐकलंय. मला तर भ्या वाटायला लागला आहे. त्या हात येऊन राहिल्या तर काय करायचं र? तर राहायला कशा पायी येत्यात? नाही म्हणजे तुझं आणि त्यांचं काही बोलणं झालं होतं का? वय ग बानू, तुला दिसल्या होत्या का लक्ष्मी? रंग्या चल कामाला लाग बरं. आले धरणं निसता विचारतो आहेस. गंगे चल आतमध्ये आपण कामाला सुरुवात करू. चल कामाला लाग चल. प्रधानजी, अचानक येणं केलं? देवा कारणच तसं होतं. प्रधानजी आसन ग्रहण करावे. देवा, मी विचार केला की दिवस होताच आधी ही वार्ता तुम्हाला द्यावी. प्रधानजी, काही चिंता करण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे का? देवा, ते आत्ता सांगता येणं कठीण आहे. परंतु बातमी अशी आहे की
लक्ष्मी देवी बाणाईला भेटायला निघाल्या आहेत. ह्या समुद्र मंथनाच्या आख्यानातून श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण होणं आवश्यक आहे. परंतु परिस्थिती तशी दिसत नाही. आमच्या मूळ रूपाबद्दल कळल्यानंतर बाणाईच्या हाती आणखी काहीच लागलं नाही देवा. होय, आणि प्रधानजी, ते करण्यासाठी स्वभावतालच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तिने आख्यानाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे कर्मप्राप्त आहे. आणि हेच सांगायला लक्ष्मी देवी बाणाईला भेटायला गेल्या आहेत. कारण तिला कोणतेच प्रश्न पडलेले दिसत नाहीत. प्रधानजी, तसं मी तिच्याशी बोललो आहे, पण जर लक्ष्मी देवीने तिला सांगितलं तर तिला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. पण काही क्षणापूर्वी आपण म्हणालात की हे सारं काय घडेल हे सांगता येत नाही. देवा, अलक्ष्मीच्या येण्यामुळे कुणाच्यातही कोणतेही वाद होऊ नयेत असं मला वाटतं. कारण श्री लक्ष्मी देवी आणि बाणाई यांच्या भेटीचा श्री म्हाळसा देवी चुकीचा अर्थ लावतील आणि अशाने त्यांच्यात अबोला होऊ शकतो. हे याआधीही घडलं आहे देवा. आणि म्हणून तुम्ही आणि लक्ष्मी देवींनी असं करू नये असे म्हाळसेला वाटतं. ह्याच पार्श्वभूमीवर लक्ष्मी देवींनी असं ठरवलं आहे की त्या बाणाईला भेटायला जाणार आहेत हे त्या स्वतः श्री म्हाळसा देवींना सांगणार आहेत. श्री म्हाळसा देवींना प्रसंगी हे पटेलही, परंतु जेजुरीत अलक्ष्मी आल्यामुळे काय घडणार आहे हे सांगता येणं कठीण आहे देवा. प्रधानजी, आपल्याला जे साध्य करायचे आहे त्या दिशेने आपला प्रवास करणे हे आपल्या हातात आहे. ह्या मनुष्य अवतारात आपल्याला देखील काही बंधनात राहून कार्य करावे लागेल. म्हणजे तूर्तास तरी हे सगळं असंच घडणार आहे आणि ह्यापासून गत्यंतर नाही. देवी, तुम्ही अहो तुम्ही कसं काय आलासा? अनेक दिवसात तुझी भेट झाली नाही म्हणून आले. बरं झालं. या आत या. आपण इथेच बसू ना. नाही देवी, अहो तुम्हाला मी अशी खाली कशी बसून दे. चला या आत या. या बसाजी. अगं बैस तू. मी काही पाहुणी आहे का कोणी? नाही देवी, तसं नव्हतं. पर तुम्ही आल्यावर मला केवढा आनंद झाला आहे कसं सांगू तुम्हाला. कशी आहेस बानू? बरी आहे. पर देवी, बरं झालं तुम्ही आलास. का? तुला काही बोलायचं होतं का माझ्याशी? वय पर आता लागलीच न ग. तुम्ही बी आत्ताच आला हायसा, वाईस थोडं बसलात तर. अगं असं काय करतेस? तुला बोलायचं आहे ना, मग सांग बघू आधी. देवी, काल रातच्याला तुमच्या बहीण आल्या होत्या हात. हो, मला वाटलंच होतं ती इथे येईल म्हणून. पर देवी, आख्यानात बी मला त्यांचं दर्शन झालं होतं. मी हात तसं कोण असली दाखवलं नाही बघ. योग्य केलं. तर त्यांचा रंग सोडल्यास त्या अगदी तुमच्या वाणीच दिसतात देवी. हो, बहीण आहे म्हटल्यावर दिसणारच. पर त्या मोर आल्या माझ्या आणि मला काय बी सुचना झालं बघा. आता तू विषय काढलाच आहेस म्हणून सांगते. आज न उद्या मी कोण आहे हे म्हाळसाला कळेल. प्रधानजी कोण आहेत ते कळेल. सुरुवातीला त्यांना आनंद देखील होईल, परंतु जेव्हा त्यांना हे कळेल की तुला हे सगळं आधीपासूनच माहीत होतं, तेव्हा नवीन वाद उद्भवू शकतो. पर त्यासनी कोण सांगल? माझी बहीण अलक्ष्मी.
ते असं कशापायी करताल देवी? ती कधी काय करेल सांगता येत नाही. तिला त्यातून काय साध्य करायचं असतं हे तिला नेमकं ठाऊक असतं आणि ती तसं का करत असते ह्यामागे तिचं एक म्हणणं असतं जे कोणीही सहज खोडून काढू शकत नाही. म्हणजे त्या आल्यावर तंटा होणारच होय? तेवढंच नाही तर त्याहूनही अधिक काही घडू शकतं. मग आता म्या काय करावं देवी? तू तुझा वापर होणार नाही एवढं पहा, कारण ती तुझा उपयोग करून घेईल. वेळ प्रसंगी इथे तुझ्याकडे येऊन राहील. खरं तर मी तुला हेच सांगायला आले होते. पार्वती देवी, तुम्ही माझी आठवण काढलीस म्हणून आले. नाही, मी तुमची आठवण काढल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही. मग मला तुझी हाक कशी काय जाणवली? नसेलही, कदाचित भास असावा. पण तुला भेटले की बरे वाटते आणि असं स्वतः भेटण्याचा योग काही आगळाच नाही का? मला कळलं नाही, पण मला देखील तुम्हाला भेटल्यावर बरं वाटतं. म्हाळसा, तुझ्या मनात जे आहे ते माझ्याशी बोल. मला जाणवते आहे की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. हो, पण काय आणि कसं बोलू? आख्यानात अलक्ष्मीविषयी ऐकलं मी. त्यांच्याविषयी समजले आणि विनाकारण दडपण आल्यासारखे होते आहे, असेच ना? अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. अलक्ष्मीबद्दल जरी तुला समजले असले तरी एक गोष्ट ध्यानात ठेव म्हाळसा, आणि साक्षात श्री खंडेराय तुझ्या सोबत असताना तुला कोणतेही भय बाळगण्याचे काहीच कारण नाही, हे सदैव ध्यानात असू देत. इथे गडावर तुझ्यासह लक्ष्मी देवी आहे, प्रधानजी आहे. पण गडावरील दृश्य, अदृश्य, शक्ती, चेतना यांच्याबद्दल सूर्यदेवाने तुला जे जे काही सांगितले आहे त्याबद्दल तू काही विचार केला आहेस का? कारण त्यांचा शोध घेणं तुझ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मला कळतंय तुमचं म्हणणं. सत्य उमगण्यासाठी तुला ह्याच गोष्टींचे सहाय्य होणार आहे, हे ध्यानात असू दे. देवी, गडाच्या पायथ्यावरून तुम्ही गडावर यायला निघाला आहात असे मला कळले, म्हणून मीच तुम्हाला भेटायला आले आहे. काय म्हणता आहात? आई जे काही बोलली त्याचं वाईट वाटून घेऊ नका. ती माझ्या काळजीपोटी बोलली असेल. मी समजू शकते. मला बानू आवडत नसले तरी मी इतर कोणावरही बंधन घालू शकत नाही की तुम्ही तिच्याकडे जाऊ नका.
मी यांना थांबवू शकले नाही, मग इतरांचं काय? म्हाळसा, तुम्ही काय म्हणता आहात हे मला समजतंय, परंतु नाही देवी, मी तुमच्यावर कोणतेही बंधन घालणार नाही. माझ्याकडून जर काही चुकीचं बोलल्या गेलं असेल तर हे काय म्हाळसा, असं काहीही नाही. देवी, तुमचे आणि माझे जे नाते आहे ते मला जपायचे आहे. कोणत्याही गोष्टीने त्याला तडा जायला नको. असं काही होणार नाही. आणि तुम्ही अत्यंत प्रेमळ आहात म्हाळसा, तुमच्याकडून असं काही घडणारच नाही. म्हणजे तुमचा राग गेला असं समजू मी? परंतु मी तुमच्यावर रागवेनच कशी? तुम्ही काळजी करू नका. बरं, आता माझ्या मनावरचं ओझं उतरलं. बरं, येऊ मी? बराच उशीर झाला आहे आणि मी देखील बराच वेळ बाहेर होते. या. पार्वती, शिवा स्वामी, आज अखेर माझे स्मरण झाले तर. पार्वती, असा एकही क्षण गेला नाही की मला तुझे स्मरण नाही. आपले जन्मजन्मांतरीचे नाते आहे. मला तर वाटले तुम्हाला माझी, आपल्या कैलासाची आठवणच येत नसावी. तुम्ही तुमच्या या जेजुरीतच रमला असाल. स्वामी, किती काळ लोटला नाही. पार्वती, एका क्षणी असं वाटतं की ह्या क्षणाआधी सारं काही घडलं आहे, पण दुसऱ्या क्षणी वाटतं की ह्याला शेकडो वर्षापूर्वीचा कालावधी उलटला. तो आपला कैलास, ते मानस सरोवर, ती शिवसभा, त्या शांततेत आपण एकमेकांसोबत घालवलेले क्षण मला अजूनही आठवत आहे. पण तेच क्षण आता मला अस्वस्थ करत आहे. पण पार्वती, तुला कशाचे स्मरण नाही का? स्वामी, माझ्या स्मरणात केवळ आणि केवळ तुमचेच रूप आहे. आणि मी कितीही प्रयत्न केला तरी ते कधीही विस्मरणात जाणार नाही. पार्वती, तुझ्या अखेरीस माझे अस्तित्व काय आहे? तू शक्ती आहेस आणि ह्या शक्तीशिवाय हा शिव अपूर्ण आहे. मी तुझ्यात आणि तू माझ्यात एक रूप झाली आहेस. माझ्या अंतर्मनाने तुला हाक मारली आणि तू अशी आलीस. पण 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 काय स्वामी? पण मनुष्य अवतारातील तुझे जे रूप आहे, ज्या मोहिनी रूपाने मला भुरळ घातली, त्या म्हाळसेकडे बघताना असूनही तिच्या डोळ्यात मला साशंकता जाणवते. ते तुझेच रूप आहे, पण तरीही अनोळखी वाटतं क्षणभर. एका क्षणी असं वाटतं की का असे भाव आहेत माझ्या म्हाळसेच्या डोळ्यात.
हे असं अजून किती काळ अस्वस्थ राहायचं? स्वामी, सृष्टीच्या तत्वाचा आणि तत्वज्ञानाचा अर्थ सांगणाऱ्या श्री महादेवांचे हे असे वागणे मला विस्मयात टाकते आहे. संयमाची परिभाषा असेलही. माझं वागणं विस्मयात टाकणारं वाटत असेल तुला, पण आपल्या विरहामुळे मला हे असे वाटत आहे. पार्वती, आता हा आपला विरह मला देखील अस्वस्थ करत आहे. तुम्ही कोणाशी बोलत होतात का?